अत्याचार प्रकरणातलं खरं तर हे सगळे पुढे एक तर सातारा तालुक्यांमध्ये जी घटना 9 महिन्यापूर्वी घडली होती, त्या मुलीचे वडील जिच्यावर अत्याचार करून ठेचून तिला मारलं होतं, तिचे वडील इथं आले होते. त्याच्याचबरोबर बडगाव जिल्हा जळगाव तिथं एका मुलीवर जो अत्याचार 7 वर्षाच्या मुलीवर 3 वर्षापूर्वी अत्याचार झाला होता. आई वडील इथं आले होते आणि मग त्यांना घेऊन मी DGP साहेबांना त्या ठिकाणी भेटलो. दाते साहेबांची चर्चा महत्त्वाची झाली, चांगली झाली. त्यांनी विषय समजून घेतला. लगेचच्या लगेच जळगाव SP आणि सातारा SPशी त्यांचं बोलणं झालं. ज्या काही धमक्या या दोन्ही परिवाराला त्या ठिकाणी येत आहेत त्याबद्दलची नोंद त्यांनी घेतली व जे काही कोर्ट थोडंसं संत गतीने त्या ठिकाणी चालू आहे. डायरेक्ट पोलीस त्याच्यामध्ये काय गोष्टी करू शकत नाही, पण कोर्टाकडनं सुद्धा या गोष्टीत जाता कुठंतरी स्पीड यावं यासाठी स्वतः ते प्रयत्न करतील असं त्या ठिकाणी तिथं सांगितलं. त्यामुळे चर्चा या दोन्ही पीडित परिवाराशी महत्त्वाची झालेली आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये याबाबतीत काय होतं हे आपल्याला बघावं लागेल. त्याच्याचबरोबर त्यांच्याशी बोलत असताना काही होमगार्डचा विषय होता, MSFचा विषय होता, पोलीस विभागातील जिल्हा लिपिक यांचाही मुद्दा होता. महिलांच्या सुरक्षतेबद्दल जे काही आज घटना वाढत चालल्या आहेत तोही आम्ही विषय घेतला. आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे नीट परीक्षेमध्ये जे काही पेपर फुटी झाली आणि तशाच पद्धतीने पोलीस भरतीमध्ये सुद्धा काही दिवसांपूर्वी तिथं पेपर फुटला होता. आणि अशा काही घटना ज्या वाढत चालल्या त्या बाबतीत सरकार नाहीतर पोलीस प्रशासन काय करणार या बाबतीतली चर्चा त्यांच्याबरोबर झालेली आहे. परंतु कधीपर्यंत त्या पीडितांना कुटुंबियांना न्याय मिळण्याच्या संदर्भात काही DG सर बोललेले आहेत तर काही स्पेसिफिक वेळ दिलेला का? नाही, आता कोर्टामध्ये हा विषय असल्यामुळे त्यांना खूप काय त्या बाबतीत बोलता आलं नाही, पण त्यांनी एवढंच सांगितलं की ज्या काही धमक्या या पीडित परिवाराला तिथं दिल्या जात आहेत त्या नक्कीच आम्ही कंट्रोल करू. जे लोक धमक्या देत आहेत त्यांना त्या ठिकाणी आम्ही कंट्रोल करू. त्याच्याचबरोबर न्यायव्यवस्थेमध्ये सुद्धा त्याला थोडंसं पोलीस प्रशासनाकडनं जर काही विलंब होत असेल तर त्या बाबतीत सुद्धा जलद गतीने आम्ही काम करू असं त्यांनी तिथं सांगितलं. विषय एवढाच आहे की याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करू शकतो, आम्ही इथं पोचू शकतो. म्हणून काही प्रमाणे या 2 केसेसमध्ये गती येऊ शकते, पण अशा अनेक केसेस आहेत ज्याच्यात गती येत नाही. मग ती गती जर आपल्याला आणायची असेल तर मग सेशनमध्ये आपल्याला शक्ती कायदा हा आणावा लागेल, जो अनिल देशमुख साहेबांनी त्या काळामध्ये आणला होता. आणि त्याच्यामध्ये असणारे जे काही बदल आहेत ते आपल्याला स्वीकारावं लागतील. आणि खास करून प्रत्येक जिल्ह्याला एक न्यायालय महिलांना न्याय देण्यासाठी जे आपण विशिष्ट स्थापन करणार होतो तसं जर स्थापन झालं तरच महिलांना न्याय मिळू शकतात. दादा, पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचा हत्यार उपसलेला आहे. त्यांनी आज पत्रकार परिषद घेत म्हटलं की 30 मे पासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहे, कारण की मराठा समाजाला जे कुणबी प्रमाणपत्र मिळायला हवं होतं त्याच्यामध्ये कुठे मात्र दिरंगाई होताना पाहायला मिळतात. लवकरात लवकर कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही आहे. हे बघा, माझं एक मत आहे, आज शेतकरी सर्व समाजाचा, त्याच्यामध्ये मराठा समाज असेल, OBC समाज असेल, इतरही सर्व समाज आज अडचणीत आहे. त्याच्याचबरोबर आज पेट्रोल आणि डिझेल याची कमतरता असल्यामुळे सामान्य व्यक्ती हे त्रस्त आहेत. त्याच्याबरोबर पेट्रोल आणि डिझेलचे रेट वाढत आहेत, फर्टिलायझरचे रेट वाढतात. अतिशय हलाख्याच्या परिस्थितीमध्ये आपला महाराष्ट्र देश तिथं चालू आहे. याच्यातच आंदोलन आपण करत असू, ठीक आहे, तो त्यांचा त्या ठिकाणी विषय आहे. खरं तर सरकारले आंदोलन नाही तर उपोषण न करून देता चर्चा करून कुठेतरी मार्ग काढणं हे महत्त्वाचं आहे. पण आज सामान्य लोकांचे जे काही प्रश्न आहेत, ज्या अडचणी आहेत, त्याच्यावरचं जे काही मीडियाचं लक्ष आहे, लोकांचं लक्ष आहे, महिला सुरक्षतेचा विषय मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. या सर्व गोष्टींवर खऱ्या अर्थाने मीडियापासून सर्वांचंच लक्ष आज होणं महत्त्वाचं आहे. आरक्षणाचा मुद्दा अनेक वेळा आंदोलन झालेलं आहे. केंद्र सरकारकडनं पार्लमेंटमध्येच मेजॉरिटी मतदान होऊनच घटनात्मक दुरुस्ती करूनच आपल्याला न्याय त्या ठिकाणी मिळू शकतो. त्यामुळे इथं उपोषण आणि ह्या गोष्टी करून सामाजिक कार्यकर्त्याची आरोग्याची अडचण न करता सरकारली पुढाकार घेऊन चर्चा करून हा विषय त्या ठिकाणी सोडवावा. पण सामान्य लोकांचे आजचे खरे प्रश्न आहेत याच्यावरनं मात्र त्या ठिकाणी कुठेही दुर्लक्ष होऊ नये याची दक्षता आपल्या सर्वांना त्या ठिकाणी घ्यावी लागेल. परंतु दादा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील बोलले की 30 जूनपर्यंत शेतकरी कर्जमाफी होणार असं ठाम वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. तुम्ही कर्जमाफी करत असताना त्याच्यामध्ये काय कंडिशन्स टाकताय
काय त्याच्यामध्ये तुम्ही टर्म्स अँड कंडिशन्स टाकता हे फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तुम्ही जाहीर केली, पण ती करत असताना त्याच्यामध्ये फार अटीतटी येतील असं लोकांचं त्याच्यामध्ये मत आहे. आणि मग एवढ्या अटीतटी त्याच्यामध्ये येणार असतील तर मग अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा मिळू शकत नाही. रेग्युलर शेतकऱ्यांना जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांना 50,000 देणार असं बोललं जातं, ते स्वागत करण्यासारखं आहे. त्याच्यात काय वाढ होईल का हे सरकारने विचार करावा. आणि याच्यामध्ये लोक शेतकरी खास करून मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे. आणि महत्त्वाची गोष्ट काय, पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या काळामध्ये पिकाला भाव नसल्यामुळे शेतकरी जो आधीच अडचणीत आला आहे तो आता पाऊस नसल्यामुळे, पाणी नसल्यामुळे अजून अडचणीत येणार आहे. त्यामुळे कर्जमाफी देत असताना मोठी कर्जमाफी होणं ती जास्त अपेक्षित आहे. पण जूनपर्यंत आम्ही थांबू. जून महिन्यामध्ये जर ही कर्जमाफी आली नाही तर अर्ध सेशन झालेलं असेल. जुलैमध्ये मात्र आम्ही सरकारला त्या ठिकाणी सोडणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.